नमस्कार, मी सुवर्णा. तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आयुष्य किती साधं आणि सरळ आहे. ओझं असतं ते फक्त गरजांचं, आणि याच गरजा मानवाच्या वाढत जातात आणि तो आयुष्यात मग गुरफटला जातो. त्याला निवांत वेळ मिळत नाही, मोकळेपणा मिळत नाही, त्याच्यातच अडकून राहतो. तो मुक्त कधीच होत नाही. पण पहा, माझ्या वाचनात आलेली एक कथा आहे की आयुष्य साधं, सोपं आणि सरळ आहे. एक कथा आहे. ती कथा म्हणजे एका शाळेमध्ये फरमान काढलं जातं, म्हणजे नोटीस काढली जाते. आणि ती नोटीस अशी असते की यावर्षी शाळेमध्ये स्नेह संमेलन घेतलं जाणार नाही. मग काय तर स्नेह संमेलनासाठी जो खर्च येतो, जो पैसा असतो, त्या पैशाचा वापर प्रत्येक वर्गातील एक गरजू विद्यार्थी आहे याच्यावर खर्च करायचा आहे. आणि अशा पद्धतीनं मग नोटीस येते. प्रिन्सिपल साहेब नोटीस काढतात आणि नोटीस मग सगळ्या वर्गामध्ये फिरवली जाते. ही नोटीस अगदी 5वी ते 10वीपर्यंतच्या वर्गात नोटीस फिरवली जाते आणि प्रत्येक वर्गातून एक एक विद्यार्थी निवडला जातो. प्रत्येक वर्ग शिक्षक आपापल्या एका विद्यार्थ्याचं नाव देतात. पण असं होतं, एक 7वीचा वर्ग असतो. त्या 7वीच्या वर्गात मात्र गरजू विद्यार्थी निवडणं अशक्य होतं. सर अगदी हतबल होतात, त्यांना नाही निवडता येत विद्यार्थी. मग सर एक युक्ती करतात. वर्गातील 4 मुलांना जवळ बोलवतात आणि सर त्या मुलांना विचारतात की या वर्गामध्ये गरजू विद्यार्थी कोणता आहे. तेव्हा ती 4ही मुलं पटकन उत्तर देतात, वर्गामध्ये असलेला श्यामा नावाचा मुलगा, तो गरजू आहे. सर म्हणतात, मग कसं काय तो गरजू आहे. मग तेव्हा ती मुलं सांगतात की सर, त्याची पुस्तकं जुनी आहेत, वह्यासुद्धा बाइंडिंग केलेल्या वह्या त्याच्या आहेत, त्याचबरोबर त्याची कपडेसुद्धा फाटलेले आहेत आणि तो जो डबा घेऊन येतो तो अगदी वाळलेली शिळी तुकडं असतात त्याच्याकडे, भाकरीची आणि चटणी असते, त्याच्याबरोबर तो जेवतो. तर हा गरजू विद्यार्थी आहे. तेव्हा सरांना समजतं की हाच गरजू विद्यार्थी. आणि मग सर त्या मुलाचं नाव ऑफिसमध्ये देतात. मग अशा पद्धतीनं दुसऱ्या दिवशी त्या ब्लॅकबोर्डवर 5वी ते 10वीपर्यंतच्या सर्व गरजू मुलांची नावं लिहिली जातात. हा मुलगा येतो दुसऱ्या दिवशी शाळेत, पाहतो तर त्या बोर्डावर त्या मुलाला स्वतःचं नाव दिसतं. मुलाला राग येतो प्रचंड आणि तो वर्ग शिक्षकांच्याकडे जातो. सरांना म्हणतो, सर या बोर्डवर माझं नाव तुम्ही का लिहिलात. मी कुठे गरजू आहे, मी कुठे गरीब आहे. मी गरीब नाही, माझा अभ्यास पूर्ण आहे, माझ्या वह्या सगळ्या पूर्ण आहेत, मी वर्गात नेहमी पहिला येतो, मग मी गरीब कसा. सगळ्यांच्या बरोबरीनं मला ज्ञान आहे, मग मी गरीब कसा. मी गरीब नाही आहे सर. सरही विचारात पडतात. सर म्हणतात, ठीक आहे, अरे असू दे, पण यावर्षी तुला त्याचा उपयोग तर होईल ना पैशाचा. तर नाही म्हणे, मला नको आहे ते पैसे, मी गरीब नाही. मग सर विचारतात, तुझे वडील काय करतात. मुलगा सांगतो, माझे वडील जे आहेत ते माझे वडील रंगकामाचं काम करतात आणि इतर फावल्या वेळात इतर दुसरं काम करतात. आई वडील माझी धुणं भांडी करतात आणि मी जो फावला वेळ म्हणजे सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत वीटभट्टीवर कामाला जातो आणि संध्याकाळीही शाळा सुटल्यानंतर परत कामावर जातो. आणि याच पैशापासून मी माझी वह्या पुस्तकं सर्व घेतलेली आहे आणि माझी जिद्द आहे, माझं ध्येय आहे, स्वकमाईतूनच मला पुढे शिकायचं आहे, मला मोठं बनायचं आहे. आणि जर तुम्ही मला ही शिष्यवृत्ती द्याल, मी दुबळा होईन, पंगू होईल, आळसी बनेन मी, आणि माझं ध्येय जिद्द ते तसंच राहील. त्याच्यामुळे हे पैसे मला नको आहेत. मला जर द्यायचं असेलच शिष्यवृत्ती तर एक द्या, मला ज्ञानाची शिष्यवृत्ती द्या. मी 1 तास तुमच्या घरी अभ्यासाला येईल आणि ते ज्ञान तुम्ही मला द्या. प्रचंड
त्याचं कौतुक केलं जातं. म्हणजे पहा ना, गरज माणसाला दुबळी बनवते, बरोबर ना. सहानुभूती माणसाला दुबळी बनवत असते. त्यामुळे सहानुभूतीची किंवा गरजेची कोणतीच अपेक्षा नाही, नसावी. अजून एक सांगा वाटतं उदाहरण, ते म्हणजे एक विद्यार्थी, घिसा नावाचा विद्यार्थी. घरची परिस्थिती हलाखीची. लहानपणीच त्याची आई वारलेली, लहानपणीच त्याच्या वडील वारलेले आणि आई होती. मग आई धुणी भांडी करून घिसाचा सांभाळ करत होती. घिसा जो आहे, घिसानं शाळेत जावं असं आईला वाटतं. त्यामुळे मग ती आई त्या शिक्षकांना विचारते की माझ्या मुलाला तुमच्या शाळेत बसवून घ्याल का. त्या बाई म्हटल्या का नाही, घेणार ना बसवून. मग आई म्हणते त्याला पाटी नाही, पुस्तक नाही, कपडेसुद्धा व्यवस्थित नाही आहे. चालेल म्हटल्या बाई, काही हरकत नाही आहे, तुम्ही फक्त त्याला शाळेत पाठवून द्या. आणि घिसा मग हा शाळेत जातो. त्याला शाळेची एवढी आवड निर्माण होते, इतकी आवड निर्माण होते की बाई येण्याच्या अगोदर तो वर्गात हजर असायचा. आणि बाई येण्यापूर्वी तो वर्ग सगळा स्वच्छ करायचा, फळा सगळा स्वच्छ करायचा आणि बाईंची अगदी आतुरतेने वाट पाहायचा. बाई ज्या वर्गात शिकवतील तो शब्द ते अगदी टिपून घ्यायचा. घिसा बाईंचा आवडता विद्यार्थी होतो आणि त्यालाही बाईंबद्दल तेवढीच गोडी निर्माण होते. अशा पद्धतीने दिवस चाललेले असतात आणि एक दिवस असा येतो की बाई ही शाळा सोडून चाललेली असतात. आणि कारणही तसंच असतं. ते कारण म्हणजे बाईंना पोटाचा आजार झालेला असतो, त्याचं ऑपरेशन करायचं असतं आणि बराच काळ त्यांना विश्रांती घ्यावी लागणार असते. त्यामुळे मुलांचं नुकसान नको म्हणून बाई राजीनामा देऊनच चाललेले होते. आणि बाई जाणार आहेत हे समजल्यानंतर बाईंना काहीतरी गुरुदक्षिणा द्यावी म्हणताना घिसा काय करतो, त्याला असंच एका जवळच्या म्हणजे शेजारच्या स्त्रीनं एक शर्ट दिलेला होता, नवीनच होता, तो घिसानं घातलेला नव्हता. मग त्याला वाटतं हा आपण शर्ट देऊया आणि शर्टाच्या बदल्यात बाईंना आपण काहीतरी गुरुदक्षिणा दिली पाहिजे. घिसा रोज शाळेत जाताना येताना पाहत होता, त्या शेतामध्ये सुंदर आणि अतिशय छान असे टरबूज लागलेले होते आणि तो रोज पाहत होता. आणि ते शेत ज्या मुलाचं होतं तो मुलगा घिसाच्याच वर्गात होता. घिसा शाळेत येताना तो शर्ट घेऊन येतो आणि तो मुलगा शेतातच असतो. मग त्याला म्हणतो हा शर्ट तुला घे आणि याच्या बदल्यात मला ते टरबूज दे. मुलगा एका पायावर तयार होतो, शर्ट मिळतो म्हटल्यानंतर. घिसा ते टरबूज घेतो आणि जायला लागतो. मग टरबूज घेऊन जात असताना बराच काळ निघून जातो त्याच्यात. तोपर्यंत बाईंची इकडे जाण्याची वेळ येते. सगळ्यांना निरोप बाई देतात, गावातल्या गावकऱ्यांना, मुलांना सगळ्यांना निरोप देतात आणि आता बाई निघणार. पण त्यांची नजर भिरभिरत राहते, घिसा का अजून आला नाही, घिसा मला कसा भेटायला आला नाही म्हणून बाई अगदी आतुरतेने त्याची वाट पाहत राहतात. तितक्यात घिसा पळत पळत येत आहे, हातामध्ये त्याच्या काहीतरी आहे असं बाईंना दिसतं. बाईंच्या जवळ येतो आणि ते टरबूज जे होतं ना, ते टरबूज वरून असं फोडलेलं होतं. त्यानं ते चाकून बघितलेलं होतं, ती टरबूज गोड आहे का. कारण बाईंची तब्येत ठीक नाही आणि जर आंबट असेल तर बाईंना त्रास होईल, गोड असेल तरच बाईंना द्यायचं. आणि ते टरबूज त्यानं फोडलेलं असतं आणि ते चाकून पाहिलेलं असतं, गोड आहे. आणि ते टरबूज फोडलेलं बाईंच्या समोर हात करतो. बाई पाहतात त्या टरबुजाकडे आणि बाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. हा एवढा गरीब आणि किती याचं प्रेम. बाई ओळखतात हे टरबूज फोडलंय म्हणजे त्यानं खाण्यासाठी नाही आहे, तर त्यानं ते चाखून बघितलेलं असावं. कितीही प्रेम, कितीही माया. आणि बाई ती घिसाला अगदी घट्ट जवळ धरतात आणि कवटाळतात त्याला. पाहणं, गरज माणसाला श्रेष्ठही बनवते आणि गरज माणसाला कनिष्ठही बनवते. बरोबर ना. कसे वाटले दोन्हीही कथा अवश्य सांगा. धन्यवाद.